तो सैराटचा काळही आठवतो जेव्हा अचानक एक चेहरा समोर आला, रिंकू राजगुरू. आणि तेव्हा तू माहीत नव्हतीस कोणालाच, नवीन होतीस पूर्ण आणि नाही म्हटलं तरी ती तुलना होत होती की स्मिता पाटील सारखी आता कोणतरी एक आली आहे. तुलना होते हीच गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे. कारण आत्ता मी जसं तुला म्हणाले की मीही मध्यंतरी खूप वाचलेलं की तुला बघून स्मिता पाटीलची आठवण येते किंवा आम्हाला तसा भास होतो असं. पण मला वाईट पण वाटतं की त्या काळी पण त्यांना अशाच प्रकारचा सिनेमा करून लोकांना हे सांगावं लागतंय आणि आजही मला अशाच प्रकारचा सिनेमा करून लोकांना सांगावं लागतंय की आता बदला, आता ह्याची आपल्याला गरज आहे. सो किती काळ गेला तरी बाईचा स्ट्रगल आजपर्यंत चुकलेलाच नाहीये अजिबात आपल्याला. अशा प्रकारच्या भूमिका मला करायला मिळतात. इव्हन तू उंबरठाची पण आठवण केली, तिथे तर आपण जवळपास पण नाही आहोत, पण तशा प्रकारची कामं तरी माझ्या वाट्याला येत आहेत आणि त्या पद्धतीने मला लोकांसमोर महिलांची बाजू मांडता येते. तर मला वाटतंय की कुठेतरी लोक आता विचार करतील.